राज्यातील बरेच असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांचे रेशन मिळणे 15 मार्च पासून बंद होणार आहे। राज्यामधून काही निवडक जिल्हे असे जाहीर करण्यात आलेले आहेत की ज्या जिल्ह्यांमधून रेशन कार्डवर जे रेशन धान्य मिळतं, स्वस्त दरात रेशन कार्ड धान्य मिळतं, ते रेशन मिळणे हे बंद होणार आहे। याची यादी राज्य सरकारने घोषित केली आहे आणि तीच यादी आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि ती यादी का घोषित केली, त्याचं कारण काय असणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला सोल्युशन काय असणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात असे कोणते जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामधून रेशन मिळणे बंद करण्यात आलेले आहे। 15 मार्च पासून पूर्णपणे बंद करण्यात हे येणार आहे आणि त्याचं रिझन काय असणार आहे ते बघा। स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे। मागील 6 महिन्यांपासून पुरवठा विभाग त्यावर काम करीत असले तरी 30% लाभार्थ्यांनी अद्याप ही ई-केवायसी केली नसल्याने त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याची ताकीद ही अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी ही ताकीद देण्यात आलेली आहे, परंतु यासाठी बऱ्याच जिल्ह्यांमधून ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, परंतु ज्या जिल्ह्यामध्ये ई-केवायसी पूर्ण झालेली नाही ते जिल्हे सुद्धा घोषित करण्यात आलेले आहेत। तर वारंवार अंतिम तारखा देऊनही राज्यभरात केवायसीचे काम 6 महिन्यात 70% आहे असे राज्य सरकारने सांगितले आहे। या ठाणे, भंडारा, वर्धा आघाडीवर असून पुणे जिल्ह्यात मात्र राज्यात सर्वात कमी 54.72% काम झाले आहे। आता हे एक्झाम्पल जिल्हे दिलेले आहेत, ठाणे, भंडारा, वर्धा या जिल्ह्यामध्ये आहेतच, त्याचबरोबर पुण्यात सर्वात कमी केवायसी केली आहे, तो म्हणजे 54.42% फक्त ई-केवायसी केलेले आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त संख्या आहे ज्यांना रेशन मिळणे बंद होणार आहे। त्यानंतर आणखी काही जिल्हे आहेत, ते जिल्हे कोणते आहेत ते पाहूयात। तर कोणता जिल्हा किती टक्क्याने अजून ई-केवायसी करण्याचा मागे आहे त्यावरून ठरणार आहे की राज्यातील किती लोक आहेत की ज्यांना रेशन मिळणारच नाही। स्वस्त दरात जे रेशन मिळतं रेशन कार्डवरती ते रेशन हे मिळणारच नाही। त्यामध्ये पहिला आणि मोठा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे। पुणे जिल्ह्यामध्ये 46.58% पुणे जिल्हा मागा आहे। तर परभणी जिल्ह्यामध्ये 39.83% परभणी जिल्हा मागा आहे। तसेच बीड हा 38.8% मागा आहे। नागपूर हा 37.87% मागा आहे। तसेच नांदेड हा 37.33% मागा आहे। धुळे जिल्हा हा 36.89% मागा आहे। धाराशिव जिल्हा 36.44%, जळगाव जिल्हा 36.4% मागा आहे। नंदुरबार जिल्हा 35.38% मागा आहे। लातूर जिल्हा 35.4% मागा आहे। हिंगोली जिल्हा 34.58% मागा आहे। तर सिंधुदुर्ग जिल्हा हा 34.19% मागा आहे। या सर्व जिल्ह्यातील तुम्ही आता टक्के पाहिले की इतके टक्के लोकांना रेशन कार्ड धान्य मिळणार नाही, म्हणजे इतके टक्के प्रत्येक जिल्ह्यातील एवढं आता सांगितलेले जेवढे टक्के आहेत तेवढे टक्के लोकांना रेशन कार्ड वरील रेशन धान्य हे मिळणार नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे ती म्हणजे ई-केवायसी। ई-केवायसी साठी प्रारंभ 1 नोव्हेंबर 2024 ची मुदत देण्यात आलेली होती, त्यानंतर एक्सटेंड करत पुन्हा ते 3 ते 4 वेळा मुदतवाढ दिली असून आता 15 मार्च ही अंतिम तारीख दिलेली आहे। 15 मार्च ही अंतिम तारीख आहे। जर 15 मार्च पर्यंत ई-केवायसी केली नाही तर मात्र या सर्व लोकांना स्वस्त दरात जे रेशन कार्डवर रेशन मिळतं ते रेशन मात्र 15 तारखेपासूनच बंद केलं जाणार आहे, कारण आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही। त्यामुळे ज्या रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी करायची राहिली असेल त्यांनी रेशन दुकानात जाऊन त्वरित ई-केवायसी करून घ्या, तरच तुम्हाला पुढे जे स्वस्त दरात धान्य मिळत आहे ते धान्य चालू राहणार आहे, अन्यथा हे धान्य बंद होणार आहे। स्पेशली मी आता जेवढे जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमधील जे लोक राहिलेले आहेत त्या लोकांनी जाऊन ई-केवायसी करून घेणे महत्त्वाचे आहे, तरच तुम्हाला स्वस्त दरातील रेशन कार्डवरील रेशन हे इथून पुढे मिळणार आहे।
आता महत्त्वाचं म्हणजे शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच रेशन कार्ड धारकांना पुढची एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे राज्य सरकारकडून, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून. ती म्हणजे शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी असे केले आहे की फक्त जो मेन आहे रेशन कार्डवरील जे मन प्रमुख आहे त्यानेच फक्त ई-केवायसी केले आहे, परंतु असे चालणार नाही. ज्यांनी ई-केवायसी केले आहे त्याच्याच नावे रेशन कार्डवरील रेशन हे येणार आहे. तसे न केल्यास संबंधितांना धान्य वितरण सेवेचा लाभ हा मिळणार नाही. म्हणजे एका रेशन कार्डवर 5 व्यक्ती आहेत, त्यातील फक्त जर एकानंच ई-केवायसी केले असेल तर फक्त एकाच्याच नावे रेशन कार्डवरील रेशन हे येणार आहे. बाकी सगळ्यांच्या नावे रेशन कार्डवरील रेशन हे येणार नाही. त्यामुळे रेशन कार्डवरील प्रत्येकाला ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. कशी कराल ई-केवायसी? तर अजूनही रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर परिसरातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन 4G ई-पॉस मशीनने करून घेऊ शकता. तुम्ही 4G ई-पॉस मशीनने तुम्ही जी ई-केवायसी आहे ती ई-केवायसी करून घेऊ शकता. तरच तुम्हाला इथून पुढे राशन कार्डवरील सर्व योजनांचा असेल तसेच धान्याचा असेल तो लाभ हा मिळणार आहे. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.